आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज बलवंतराय मेहता समिती आणि तिची शिफारशी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण बघतो की 1952 साली देशामध्ये काही भागामध्ये एक प्रायोगिक तत्वावर CDP कॉमन डेव्हलपमेंट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सामुदायिक विकास कार्यक्रम ह्याची सुरुवात केलेली होती आणि हा जो आहे एक प्रायोगिक तत्वावर हा देशाच्या काही ठराविक भागांमध्ये राबवण्यात येत होता। परंतु ह्या ज्या प्रयत्नामध्ये शासनाच्या मोठ्या प्रमाणात निराशेला सामोरं जावं लागलं। कारण काय की सामुदायिक विकास कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर काय असेल तर ती म्हणजे जनसहभाग। या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं की जनसहभाग प्राप्त करणे, ग्रामीण किंवा स्थानिक भागाचा विकास करण्यासाठी जनसहभाग प्राप्त करणे। परंतु हा जो जनसहभाग आहे तो या सामुदायिक विकास कार्यक्रमाला हवा त्या प्रमाणात प्राप्त करता आलेला नाही। आपण बघू की ज्या प्रमाणामध्ये सहभाग जनतेचा अपेक्षित होता, आवश्यक होता, त्या प्रमाणामध्ये हा सहभाग मिळालेला नाही। त्यामुळे अपेक्षित प्रगती ही त्या काळात होऊ शकली नाही। सामुदायिक विकास कार्यक्रमामध्ये जी प्रगती आवश्यक होती, जी प्रगती व्हायला पाहिजेत होती, परंतु अपेक्षित जनसहभाग न मिळाल्यामुळे ती प्रगती त्या ठिकाणी प्राप्त ही होऊ शकलेली नाही। जनतेत या योजनेविषयी फार मोठी उदासीनता होती। सोबतच याचबरोबर राष्ट्रीय विस्तार सेवा योजनेद्वारेही हे कार्य केले गेले, परंतु ग्रामीण भागातील कार्यक्रमास चालना मिळू शकली नाही। CDP कॉमन कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा राबवला, त्याला अपेक्षित असा जनसहभाग मिळत नव्हता। मग त्यानंतर त्याला नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेसची जोड देण्यात आली आणि ह्या नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा जनसहभाग मिळविण्याचा प्रयत्न हा करण्यात आला। परंतु हे राष्ट्रीय विस्तार योजना ह्याची जोड देऊन सुद्धा आपण बघतो की जनसहभाग आवश्यक अशा प्रमाणात काही प्राप्त होऊ शकला नाही आणि त्यामुळं ग्रामीण विकासामध्ये अपेक्षित असं यश हे काही मिळत नव्हतं। त्यामुळे नवीन अशा रचना व कार्यपद्धती यांची आवश्यकता भासू लागली की शासनाला या ठिकाणी ही बाब उमजून आली की CDP आणि नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस या माध्यमातून हवं त्या प्रमाणात यश मिळत नाही। यासाठी आपल्याला आता काय करावं लागेल, नाविन्याने वेगळे प्रयोग किंवा या बाबीचा वेगळा विचार हा करावा लागेल। तेव्हा सामुदायिक विकास योजना व राष्ट्रीय विस्तार सेवा या योजनेच्या यशापयशाचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। नेमकी काय कारणे आहेत, काय घटक आहेत की ज्यामुळे या सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना याला यश मिळू शकलेलं नाही आणि ह्याचा शोध घेण्यासाठी आपण बघतो की त्या ठिकाणी बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली। या समितीला प्रामुख्याने हे काम देण्यात आलं की ह्या ज्या काही ग्रामीण भागाच्या किंवा स्थानिक पातळीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ह्या योजना किंवा ह्या चालवण्यात आलेल्या योजना यांना अपेक्षित प्रमाणामध्ये काय यश मिळू शकलं नाही आणि ही बाब
शोधण्याचं, त्याचं ॲनालिसिस करण्याचं कार्य ही बलवंतराय मेहता समितीकडे देण्यात आलं. मेहता समितीने देशातील सर्व घटक राज्यात जाऊन काही निवडक गटांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी दिल्या. स्थानिक पदाधिकारी, जनता, जिल्हा स्तरावरील विभिन्न विभाग प्रमुख, सचिव यांच्याशी या समितीने काय केली? चर्चा केली. या बाबीचं त्या ठिकाणी उहापोह करण्यासाठी किंवा ह्या बाबीचं विश्लेषण करण्यासाठी बलवंतराय मेहता समितीने प्रत्यक्ष त्या ठिकाणी विविध गटांना, विविध तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष पदाधिकारी, जनता, जिल्हा स्तरावरील नेतृत्व, त्याचबरोबर विविध संस्थांचे सचिव ह्यांची त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेतली, प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली. लोकशाही अधिष्ठित असलेल्या विकेंद्रित स्थानिक शासन पद्धतीला विशेष महत्त्व दिले. या त्यांच्या अभ्यासामध्ये आणि एकूण त्याबाबत मांडणीमध्ये बलवंतराय मेहता समितीने काय केलं की विकेंद्रित अशा स्थानिक शासन पद्धतीला महत्त्व दिलं. कारण लोकशाही ही शासन व्यवस्था पूर्णपणे विकेंद्रित असल्याशिवाय ही बळकट होऊ शकत नाही. हा आधार लक्षात घेऊन 1957 साली या समितीने केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला. 1957ला या बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल सादर केला आणि हा अहवाल प्रामुख्याने स्थानिक संस्था विकेंद्रित असाव्या, पूर्ण जी व्यवस्था आहे, जी शासकीय व्यवस्था आहे ती विकेंद्रित असावी, या आधारावर त्यांनी आपला अहवाल प्रामुख्याने सादर केला. मेहता समितीने विकास कार्याला गती देण्यासाठी विकास कार्यक्रम लोकांसाठी होण्यासाठी सत्तेचे लोकशाही विकेंद्रीकरण करावे अशी शिफारस केली. मेहता समितीने सांगितलं की विकासाचे हे विविध कार्यक्रम, हे विकासाचे विविध कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने हे कार्यक्रम लोकांसाठी आहेत. सत्तेचे लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्याबाबत शिफारस केली. विकेंद्रीकरणाने खेड्याचा सर्वांगीण विकास साधणे तसेच उत्कृष्ट असे स्थानिक नेतृत्व उभे करणे, अशा नेतृत्वाला जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षण देऊन तेथे आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच जास्त कार्यक्षमतेने जनतेच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करणे, ह्या बाबी त्या ठिकाणी प्रामुख्याने नामनिर्देशित केल्या. सर्वात महत्त्वाची बाब जी की आजची जी काही स्थानिक व्यवस्था आहे, ह्या स्थानिक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक, आधारभूत घटक जर काय असेल तर ही बलवंतराय मेहता समितीची असणारी शिफारस आहे. या शिफारसीमध्ये बलवंतराय मेहता हे सांगतात की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. सत्ता ही स्थानिक पातळीपर्यंत यायला हवी. सत्ता यामध्ये जर तुम्ही या सत्तेला स्थानिक पातळीपर्यंत आणू शकले तर आपोआपच या माध्यमातून जनसहभाग हा प्राप्त होऊ शकेल, जनसहभाग हा वाढू शकेल. बलवंतराय मेहता समितीने स्थानिक शासनाला महत्त्व देण्यासाठी विकास कामे गतीने पार पाडण्यासाठी, त्यात लोकांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी सत्तेचे लोकशाही विकेंद्रीकरण करण्याविषयी शिफारस केली होती. बलवंतराय मेहता समितीने हे विकास कार्यामध्ये सत्तेमध्ये जनतेला, स्थानिक जनतेला सामावून घेण्यासाठी काय केलं
या सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रमुख शिफारस केली। विकास नियोजन पद्धतीने केला जातो। स्थानिक नेतृत्व असे उभे करावे की जे हे विकासाचे कार्य अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करू शकेल। स्थानिक संस्थांचे कार्यक्षेत्र कितपत असावे याबाबतही या समितीने आपले विचार मांडले की ही जी स्थानिक संस्था आहे ह्या स्थानिक संस्थेचं कार्यक्षेत्र हे सुद्धा निश्चित करण्याबाबत त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर या बलवंतराय मेहता समितीने काही प्रमुख शिफारसीही केल्या, जसं की ग्रामीण भागाचा आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी लोकशाही यंत्रणा निर्माण करणे, खेड्यात नवचैतन्य आणण्यासाठी त्रिस्तरीय अशा संस्था असाव्यात, ज्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असावी, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत ही असली पाहिजेत। या त्रिस्तरीय रचनेची प्रमुख शिफारस ही या बलवंतराय मेहता समितीने केली, ज्यामध्ये त्यांनी अशी शिफारस केली की ह्या त्रिस्तरीय योजनेत जिल्हा, गट आणि गाव अशा पद्धतीनं ही रचना असावी। जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असावी, गटस्तरावर पंचायत समिती असावी, तर ग्रामस्तरावर ग्रामपंचायत असावी। अशा पद्धतीची त्रिस्तरीय रचना ही निश्चित असावी आणि त्याचबरोबर ह्या प्रत्येक संस्थेला आपले कार्यक्षेत्र हे निश्चित असे करून द्यावे। लोकांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी राजकीय शिक्षण प्रशासनाचा अनुभव प्रदान करणे, लोकांचा राजकीय सहभाग हा वाढायला पाहिजे, तेव्हाच विकास कार्यातही त्यांचा सहभाग वाढेल। आणि राजकीय सहभाग लोकांचा वाढण्यासाठी लोकांना शासन आणि प्रशासन ह्याचं शिक्षण हे दिलं पाहिजे, असं बलवंतराय मेहता यांच्या समितीने एक प्रमुख शिफारस केली। जनतेचा प्रशासनाशी जवळचा संबंध प्रस्थापित करणे, जनतेचा प्रशासनाशी जवळचा संबंध प्रस्थापित करणे, परंतु हे कधी शक्य आहे जर याचं विकेंद्रीकरण तुम्ही स्थानिक पातळीपर्यंत करसाल, ती जनतेच्या दारी पोहोचवसाल, जनतेपर्यंत पोहोचवसाल, तरच या बाबीचं विकेंद्रीकरणातनं सहभाग वाढेल। आणि लोकांचं सर्वात एक महत्त्वाची आणि चांगली शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली म्हणजे की लोकांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे। यामधून लोकांमध्ये राजकीय जागृती, राजकीय जाणीव निर्माण होईल आणि राजकीय सहभाग लोकांचा वाढला म्हणजे काय होईल की ही जनता या राजकीय सहभागातून या विकास कार्याच्या सहभागामध्ये आपोआप त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकेल। त्याचबरोबर आणीबाणीच्या काळात जनतेला संरक्षण देणे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात जवळचा संबंध निर्माण करणे इत्यादी शिफारसी केल्या। केवळ विकेंद्रीकरण ह्या बाबीपुरतंच ही बाब मर्यादित त्यांनी ठेवली नाही, तर त्यांनी काय सांगितलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्यांच्यामध्ये जवळचा संबंध निर्माण झाला पाहिजे। आणि हे कशाने शक्य आहे तर हे या सत्तेच्या विकेंद्रीकरणातून शक्य आहे। मेहता समितीने विशिष्ट उद्दिष्टे समोर ठेवून ह्या प्रमुख शिफारसी केल्या, त्या केंद्राने मान्य करून देशात लोकशाही विकेंद्रीकरणानुसार पंचायत राज ही त्रिस्तरीय संघटना अंमलात आणली। यानुसार जनतेला विकास कार्यात सहभागी होण्याची यामधून संधी प्राप्त झाली आणि यामुळे जनतेमध्ये उत्साह तसेच नवचैतन्य हे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकले आणि
आज जी स्थानिक व्यवस्था, स्थानिक शासकीय व्यवस्था ही आपण बघतो ही या समितीची फार मोठी देणगी आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.